महत्त्वाची बातमी। पश्चिम रेल्वेवर कालपासून 2 दिवसांचा रात्रकालीन जम्बो ब्लॉक सुरू आहे। त्यामुळे आता एकूण 344 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या। त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। विरारहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे हे मोठे हाल होत आहेत। विरारहून अंधेरीपर्यंतच लोकल सेवा सध्या सुरू राहणार आहे। त्यामुळे मोठी गर्दी स्थानकांवर झाली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। माहीम आणि बांद्रा दरम्यान असलेल्या पुलाच्या गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वतीनं 2 दिवसीय मध्यरात्री मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। आपण सध्या त्याच ठिकाणी आहोत आणि आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो माहीम आणि बांद्रा स्थानकाच्या दरम्यान ही खाडी आहे आणि या खाडीवरती सध्या गर्डर जो पूल आहे त्या पुलाचं गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे। हा जुना पूल आहे आणि या जुन्या पुलाचं नूतनीकरण सध्या रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि आता याचसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीने जवळपास 2 दिवसीय मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। शुक्रवारपासून हा मेगा ब्लॉक सुरू होतोय, शुक्रवारी 11 वाजेपासून तर सकाळी शनिवारी 6:30 वाजेपर्यंत जलद गतीने ज्या गाड्या जात आहेत तोपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। तसंच जे धीम्या गतीने ज्या गाड्या जातात त्या धीम्या मार्गावरती जवळपास 8:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। तसेच शनिवारी देखील ही स्थिती असणार आहे। शनिवारी रात्री 11 वाजेपासून हा मेगा ब्लॉक सुरू होईल तर सकाळी जवळपास 8:30 वाजेपर्यंत धीम्या गतीने ज्या गाड्या चालतात त्या गाड्या 8:30 पर्यंत बंद असणार आहे। 8:30 वाजता गाड्या सुरू होतील। यामुळे जवळपास 344 लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने देण्यात आली असून त्यामुळे आता कुठेतरी जे प्रवासी आहेत लोकल रेल्वेचे त्यांनी पर्यायी व्यवस्था करावी असं त्यांच्याकडून आवाहन देखील आलेलं आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्रसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।